कोथरूडमध्ये निलेश घायवळ टोळी पुन्हा ॲक्टिव्ह झाली आहे का? निलेश घायवळ हा लंडनमध्ये बसून त्याची टोळी पुण्यात चालवतोय का? असे अनेक प्रश्न एका रात्रीत उपस्थित झाले। त्याचं कारण होतं ते कोथरूडमध्ये काल झालेले वार। कोथरूडमध्ये काल एका व्यावसायिकावरती वार झाले आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झाले। ज्या ठिकाणी हे सगळं घडलेलं आहे त्याच ठिकाणी मी आता उभी आहे। नेमकं काय काय घडलंय हे अगदी आपण सविस्तर समजून घेणार आहोत। आता मी ज्या ठिकाणी उभी आहे माझ्या मागे एक मेडिकल आहे। याच मेडिकलचा सीसीटीव्ही आहे, ज्या सीसीटीव्ही मध्ये हे सगळे जे आरोपी आहेत ते सुद्धा आणि सगळ्यात पहिल्यांदा ज्यांच्यावर वार झाले ते अमित शिंदे सुद्धा या सीसीटीव्ही मध्ये कैद होतात। हा तुम्ही सीसीटीव्ही या ठिकाणी बघू शकताय। हा तोच सीसीटीव्ही आहे ज्या सीसीटीव्ही मध्ये सगळ्यात पहिल्यांदा अमित शिंदे हे येताना दिसतात आणि त्यांच्या मागून हे जे टोळके आलेले होते ते सुद्धा येताना दिसतात। हे जे बाजूचं गेट आहे माझ्या डाव्या बाजूला असलेलं गेट, त्याच गेटमधून हे सगळे आरोपी आणि अमित शिंदे हे पुढे आलेले होते। पहिल्यांदा या सीसीटीव्ही मध्ये ते रेकॉर्ड झाले, त्यानंतर ते असेच सरळ 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 पुढे येतात आणि त्यानंतर आता ज्या ठिकाणी मी उभी आहे हा तोच कॉर्नर आहे ज्या कॉर्नरवर हा सगळा प्रकार घडला। म्हणजे आपण थोडंसं इकडे आलो तर आपल्याला समजू शकतं या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला आहे। सीसीटीव्ही जर आपण पाहिलं तर सीसीटीव्ही मध्ये सुद्धा हा तोच कॉर्नर आहे। अगदी या दोन कचऱ्याच्या डबे जे आहेत ते सुद्धा त्याच ठिकाणी आहेत जिथे काल होते। इथेच हा सगळा प्रकार घडला। आता हा प्रकार जो आहे तो तिथल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला। या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरचं हे सीसीटीव्ही कॅमेरा आहे, तिथे हा सगळा प्रकार रेकॉर्ड होतो। घडतंय असं की याच गेटमधून आत आलेले हे जे आरोपी आहेत त्यातला पहिला जो पुढे आलेला आरोपी असतो, जो तसा वयाने थोडा मोठा वाटतोय आणि त्याच्यावर पूर्वीचे काही गुन्हे असल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे, त्याला निष्पन्न सुद्धा केलंय। आता या आरोपीनं सगळ्यात पहिल्यांदा इथेच कॉर्नरला उभे असलेले अमित शिंदे यांच्या कानशिलात लगावली। त्यानंतर त्याच्यासोबत असलेले जे बाकीचे थोडेसे लहान वयाचे आरोपी यामध्ये दिसतात, किरकोळ शरीरयष्टी असलेली जी 5-6 मुलं या सगळ्यामध्ये दिसतात, ज्यांनी चेहरे वगैरे बांधलेले असतात, ती मुलं त्याच्यानंतर त्यांना इथेच खाली पाडतात आणि त्यांच्यावर कोयत्यानं वार करतात। हे जे वार आहेत 2 जब्बर वार त्यांच्या डोक्यामध्ये झालेले आहेत, इतर सर्व वार हे त्यांच्या शरीरावरती झालेले आहेत। हे सगळं घडल्याच्या नंतर हे टोळके पुन्हा याच गेटने, म्हणजे ज्या गेटने ते परत पहिल्यांदा आलेले असतात त्याच गेटने ते परतही निघतात आणि इथूनच जाऊन पसार होतात। आता हा संपूर्ण जो भाग आहे हा अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्यामुळे अलंकार पोलीस स्टेशनला सुरुवातीला या सगळ्याचा गुन्हा दाखल झाला। सगळ्यात पहिल्यांदा तर ही हद्द अलंकारची आहे की कोथरूड पोलीस ठाण्याची आहे, यामध्येच कुठेतरी एक द्वंद्व छेडलेलं पाहायला मिळालेलं होतं। कोथरूड पोलीस म्हणत होते की आमची हद्द नाहीये, अलंकार पोलीस म्हणत होते आमची हद्द नाहीये। नंतर असं कन्फर्म झालं की ही अलंकार पोलीस स्टेशनची हद्द आहे, त्यामुळे अलंकार पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणामधला गुन्हा दाखल झाला। आणि सगळ्यात पहिल्यांदा या गुन्ह्यामध्ये असा अँगल आला की कोथरूडमध्ये एका व्यावसायिकावर निलेश घायवळच्या गँगमधल्या सदस्यांनी कोयत्यानं हल्ला केला, खून करण्याचा प्रयत्न केला। पण मुळात हे सगळं का घडलं यामागे खूप मोठी बॅक स्टोरी आहे। पण आता जो काही पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली, FIR दाखल करून घेतली, ही FIR फिर्याद कुणी दिलेली आहे तर फिर्याद दिली आहे स्वतः जे या प्रकरणामधले पीडित आहेत अमित शिंदे यांनीच ही फिर्याद दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावरती जे वार झाले ते कौटुंबिक वादातून झालेले आहेत। त्यांच्या पत्नीशी आणि तिच्या माहेरच्या मंडळींशी काहीतरी वाद आहेत आणि या वादातूनच हे सगळे वार आपल्यावर केले गेले असं सुरुवातीला त्यांनी FIR मध्ये म्हटलेलं आहे। पोलिसांनी कौटुंबिक वादाच्या दृष्टिकोनातून तपास सुरू केलाय, मात्र दुसरीकडे या सगळ्याला निलेश घायवळच्या गँगशी कनेक्शन जोडण्यामागचं कारण एक असं आहे की या सगळ्याला एक खूप मोठी बॅक स्टोरी आहे। ती बॅक स्टोरी नेमकी काय ती सुद्धा समजून घेऊया। या सगळ्यामध्ये कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याचं जरी पोलिसांचं प्राथमिक म्हणणं असलं किंवा फिर्यादींचं म्हणणं असलं तरी सुद्धा निलेश घायवळच्या विरोधात दिलेली एक फिर्याद या सगळ्याला कारणीभूत आहे असं सुरुवातीपासून म्हटलं जातंय। काल जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हापासून या सगळ्यामध्ये निलेश घायवळचा अँगल समोर आला होता। त्याचं कारण नेमकं काय ते सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया। तुम्हाला माझ्या मागे आत्ता एक मोबाईल शॉपी दिसत असेल, कोथरूडच्या डहाणूकर कॉलनीच्या परिसरामध्ये असलेली ही मोबाईल शॉपी आहे आणि ही तीच मोबाईल शॉपी आहे जी अमित शिंदे यांची आहे, जे व्यावसायिक आहेत, ज्यांच्यावरती हा सगळा वार करण्याचा प्रकार घडलेला आहे, खुनाचा प्रयत्न झालेला आहे। हे त्यांचंच दुकान आहे आणि याच दुकानामधून निलेश घायवळने काही वर्षांपूर्वी एक सिम कार्ड खरेदी केलेलं होतं अशी एक माहिती आहे। आता कळतंय असं की निलेश घायवळनं बनावट कागदपत्रांच्या आधारे एक सिम कार्ड खरेदी केलं, जे इथून खरेदी केलं। त्या सिम कार्डवरतून जेव्हा फोन यायचा तेव्हा बॉस अशी अक्षरं दिसतील अशा पद्धतीचा एक VIP नंबर खरेदी केलेला होता।
तो नंबर खरेदी केल्याच्या नंतर त्याच नंबरवरून अनेकदा निलेश घायवळनं गुन्हे करण्यासाठी या नंबरचा वापर केला। म्हणजे काय केलं तर खंडण्या असतील किंवा इतर काहींकडून कसलेही पैसे वसूल करायचे असतील, कुणाला धमक्या द्यायच्या असतील, तर ते सगळं याच मोबाईल नंबरवरून होत होतं असा पोलिसांना संशय होता। ते पोलिसांना नंतर तपासात आढळलं सुद्धा आणि मग पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे या सगळ्यामध्ये निलेश घायवळनं मोबाईल नंबर मिळवला आणि त्याच्यातून त्याने गुन्हे केले असं म्हणून आणखी एक गुन्हा दाखल करून घेतला। पण या गुन्ह्यासाठीची फिर्याद ही अमित शिंदे यांनी दिलेली होती, म्हणजेच या दुकानाचे मालक। त्यामुळेच अमित शिंदे यांच्यावर कुठेतरी घायवळ गँगचा राग होता आणि त्याच रागातून पुढे जाऊन हा सगळा हल्ला करण्याचा, खून करण्याचा प्रयत्न झालाय असं प्राथमिक दृष्टिकोनातून दिसून येत आहे। अर्थात पोलिसांकडून दोन्ही अँगल तपासले जात आहेत। म्हणजे जो पहिला अँगल आहे कौटुंबिक वादाचा तोही तपासला जातोय, जो दुसरा अँगल आहे घायवळ गँगचा तोही तपासला जातोय। पण घायवळ गँगचा अँगल हा यामध्ये जास्त लागू पडण्याचं कारण आहे कसं की या सगळ्या सीसीटीव्ही मध्ये जे काही मुलं दिसतात त्यापैकी एक दोघांना पोलिसांनी ऑलरेडी निष्पन्न केलंय। त्यापैकी एक जो धुमाळ नावाचा या सगळ्यामधला आरोपी दिसून येतोय, या धुमाळचे आणि निलेश घायवळचे अगदी जवळचे संबंध होते। हा निलेश घायवळचा नंबरकारी आहे, शूटर आहे। यापूर्वीचे त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल आहेत आणि तोच या सीसीटीव्ही मध्ये दिसतोय। याचाच अर्थ काय की निलेश घायवळच्या गँगमधल्या मुलांचा याच्याशी थेट संबंध आहे। त्यामुळेच जरी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे असं म्हटलं जात असेल तरी सुद्धा निलेश घायवळ गँगशी या सगळ्याचा संबंध जोडला जातोय। कुठेतरी संभ्रम अवस्था सध्या असलेली पाहायला मिळते। पोलिसांकडून दोन्ही अँगलनी तपास सुरू आहे। त्यानंतर पोलिसांना तपासात जे काही निष्पन्न होईल त्या अनुषंगानं मग पुणे पोलीस जे आहेत ते या प्रकरणामध्ये आणखी अधिकृतपणे माहिती देतील। मात्र आता जी काही पोलिसांनी माहिती दिली आहे त्यानुसार फिर्याद ही पूर्णपणे कौटुंबिक अँगलनं आहे, पण पोलिसांचे तपास दोन्ही पद्धतीनं सुरू असलेले पाहायला मिळतात। पण या एका प्रकरणामुळे पुन्हा एकदा निलेश घायवळ हा लंडनमधून गँग ऑपरेट करतोय का हा प्रश्न निर्माण होतोय। कारण निलेश घायवळ आणि सचिन घायवळ, जेव्हा सचिन घायवळ हा फरार होता आणि तो राजस्थानमध्ये होता त्यावेळेस सुद्धा पोलिसांनी त्याला अटक केली आणि नंतर जेव्हा तपास केला त्यावेळेस असं निष्पन्न झालं होतं की फरार असताना सुद्धा या दोन्ही भावांचं फेसटाईम कॉलवरून एकमेकांशी संभाषण होत होतं आणि निलेश घायवळ हाच सचिन घायवळला जपून राहायला सांगत होता, लपून राहायला सांगत होता असं निष्पन्न झालं होतं। त्यामुळे जो निलेश घायवळ स्वतःच्या भावाशी फेसटाईम कॉलवरून बोलू शकतो तो त्याच्या गँगमधल्या इतर लोकांशी सुद्धा बोलू शकतो, त्याच्या कुटुंबियांशी सुद्धा बोलू शकतो असा एक अंदाज पोलिसांना आहे। त्यामुळे हे सगळं निलेश घायवळच्या सांगण्यावरून झालं का किंवा मग निलेश घायवळच्या मागे, आता तो तर भारतात नाहीये, तो लंडनमध्ये असल्याची माहिती आहे, निलेश घायवळच्या मागे त्याची गँग दुसरं कुणी ऑपरेट करताय का, त्याचे कुणी जसं गुन्हेगारीच्या भाषेत लेफ्ट हँड राईट हँड वगैरे म्हटलं जातं तशा पद्धतीनं कुणी हे सगळं आत्ता ऑपरेट करताय का आणि त्यांच्या माध्यमातून हे केलं गेलंय का हे सध्या पोलिसांकडून शोधलं जात आहे। या प्रकरणामधल्या सर्वच दोषींवर कडक कारवाई करू असं आश्वासन सुद्धा पोलिसांनी दिलेलं आहे। दुसरीकडे अमित शिंदे जे आहेत त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती आत्ता स्थिर आहे, रात्री खूप जास्त गंभीर होती पण आता स्थिर असलेली पाहायला मिळते। त्यामुळे पोलिसांच्या तपासातून आता नेमका आणखीन काय काय समोर येत आहे आणि खरंच निलेश घायवळच्या सांगण्यावरून हे सगळं झालं का, हे पोलिसांना लिंक जोडता येतात का, हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।